नमस्कार सर्वांना. तर आजच्या प्रश्नांना आपण सुरुवात करूया. थोडा मोठा क्वेश्चन आहे. आपण आधी काय करूया, प्रश्न वाचून घेऊया. काय म्हटलंय खालील प्रश्नामध्ये, हे सायन्स दिलेले आपल्याला, ते या चिन्हांच्या पुढील प्रमाणे उपयोग केलेला आहे. म्हणजे याचा अर्थ काय होतो, ए हा बी पेक्षा मोठा नाही. जर ए हा बी पेक्षा मोठा नसेल, याचा अर्थ काय होतं रे, म्हणजे ए हा बी पेक्षा असा मोठा नाही आहे, म्हणजे तो एकतर छोटा आहे किंवा त्याच्या इक्वलचा आहे. तर हा चिन्हाचा अर्थ असा होतो. त्यानंतर या चिन्हाचा अर्थ काय होतो, ए हा बी पेक्षा लहान किंवा समान नाही, म्हणजे याच्यापेक्षा लहान आणि समान असं नाही आहे. राईट. मग ते काय असलं पाहिजे, तो मोठा असला पाहिजे, तरच तो लहान किंवा समान नसणार आहे. त्यानंतर या चिन्हाचा अर्थ काय होतो, ए हा बी पेक्षा मोठा किंवा समान नाही, म्हणजे मोठा किंवा समान नाही, याचा अर्थ काय होतं, ते लहान आहे. बरोबर. त्यानंतर या चिन्हाचा अर्थ असा होतो, ए हा बी पेक्षा लहान नाही. लहान नाही म्हटल्यावर काय असणार आहे, एकतर मोठा असू शकतो किंवा समान असू शकतो. म्हणजे या चिन्हांचे अर्थ आपल्याला समजले. आता विधान काय दिलेले आपल्याला, हे नेक्स्ट 3 आपल्याला हे दिलेले आहेत, आणि त्यावरून आपल्याला हे अनुमानं दिलेले आहेत. तर आणि ते शोधायचं आपल्याला, की अनुमान कुठलं सत्य आहे, एक सत्य आहे, दोन सत्य आहे, तीन, म्हणजे ते आपल्याला फाईंड करायचे. आता पहा, हे चिन्ह जे आहे ते आपण इथं देऊन घेऊया. राईट. तर या चिन्हाचा अर्थ काय होतो, असं लेस दॅन ऑर इक्वल टू. त्यानंतर या चिन्हाचा अर्थ होतो च्यापेक्षा मोठं, परत च्यापेक्षा मोठं. आता हे आपल्याला त्यावरून आता अनुमान काढायचे. हे आपण आता एक आकृतीच्या फॉर्मॅटमध्ये मांडून ठेवूया. एच इज लेस दॅन ऑर इक्वल टू डी, म्हणजे एच हा डीपेक्षा लहान किंवा इक्वल टू आहे. तर ते कसं लिहू शकतो आपण, म्हणजे डी सपोज इथं असेल तर एच काय असणार, एकतर त्याच्या बरोबरीचा असणार किंवा त्याच्यापेक्षा लहान असणार. राईट. एकतर ही कंडिशन फुलफिल होईल किंवा ही कंडिशन फुलफिल होईल. आपल्याला ॲक्च्युली दिलेलं नाही, त्यामुळे ते आपल्याला असं मानूनच चालावं लागेल. त्यानंतर टी आणि डीचा संबंध काय दिलेला पहा, टी हा डीपेक्षा मोठाच आहे, म्हणजे डी पेक्षा टी नेहमी काय असणार, मोठा असणार. बरोबर. आता जो मोठा आहे तो आपण वरच्या साईडला लिहितोय, आणि जो छोटा आहे तो खालच्या साईडला लिहितोय. आलं लक्षात. त्यानंतर एफ इज ग्रेटर दॅन एच. आता एफ जो आहे आपला, तो एचपेक्षा मोठा असणार, म्हणजे एच जर इथं असेल तर डेफिनेटली एफ काय असणार, हा एकतर इथं असू शकतो, म्हणजे डीच्या, कारण डी आणि एफचा काही संबंध दिलेला नाही, त्यामुळे तो एफ कुठेही असू शकतो, इथं देखील असू शकतो, नंतर डीच्या सोबत पण असू शकतो, डीपेक्षा मोठा आणि टीपेक्षा लहान देखील असू शकतो, टीच्या इक्वल देखील असू शकतो, आणि टीपेक्षा मोठा देखील असू शकतो, म्हणजे काही असू शकतं. ओके. आता आपल्याला काय म्हटलं, पुढील आता अनुमान आपल्याला शोधायची. आता एफ, आता ह्या चिन्हाचा अर्थ होतो हे चिन्हाचा अर्थ देऊन घ्या. नंतर हॅशटॅगचा अर्थ काय होतो, इक्वल्स टू ऑर ग्रेटर. त्यानंतर याचा अर्थ होतो ग्रेटर दॅन. आता पहिलं अनुमान आपल्याला काय म्हटले, एफ इज लेस दॅन ऑर इक्वल टू डी, म्हणजे एफ हा डीपेक्षा कमी किंवा समान आहे. एफ हा डीपेक्षा, तर डी आणि एफचा काही संबंध दिलेला आहे का आपल्याला, नाही, त्यामुळे हे आपण सांगू शकतो का डेफिनेटली असंच आहे. इथं पहा, एफ आपल्या आकृतीनुसार हा मोठा पण येतो डीपेक्षा, त्यामुळे डेफिनेटली हे विधान असत्य आहे, किंवा हे पूर्णपणे सत्य नाही. त्यानंतर टी आणि एफचा संबंध दिला आहे, टी आणि एफचा देखील आपल्याला संबंध दिलेला आहे का, नाही, त्यामुळे टी आणि, म्हणजे टी हा एफपेक्षा मोठा किंवा समानच असेल असं नाही. टी हा या ठिकाणी बघा, ह्या कंडिशनमध्ये हा टी छोटा देखील येतोय, त्यामुळे हे देखील स्टेटमेंट पूर्णपणे सत्य आहे असं आपण सांगू शकत नाही. त्यानंतर डी हा ग्रेटर दॅन एफ, डी हा एफपेक्षा मोठा आहे, डी आणि एफ, परत डी आणि एफचा काही संबंध आपल्याला दिलेला नाही, त्यामुळे हे देखील आपण पूर्णपणे सत्य मानू शकत नाही, म्हणजे ते असत्य मानून चालायचं. त्यामुळे आपल्याला ऑप्शनमध्ये काय दिलेले, कोणते अनुमान किंवा अनुमाने सत्य आहेत असं जर विचारलं तर एकही सत्य नाही हा पर्याय आपला बरोबर येईल. असे जे क्वेश्चन्स आहेत ते थोडं आपल्याला म्हणजे फिक्स धरून चालायचं नाही, त्याच्यामध्ये आपल्याला फ्लेक्झिबिलिटी ठेवून आपल्याला त्याचे तर्क आणि अनुमान सांगायचे आहे. एखादी गोष्ट जर पूर्णपणे सत्य असेल तरच ती सत्य मानायचं, नाहीतर त्याला असत्य मानून चालायचं. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहूया आपण. आता काय दिलेलं आहे आपल्याला, खालील अक्षर त्रिकोणावरून एक व्यवस्था काय आहे ती ओळखा, आणि त्या व्यवस्थेच्या आधारावर सर्वात खालच्या ओळीवर डावीकडून चौथी अक्षर शोधा. आता सर्वात खालची ओळ ही आहे पहा, तर डावीकडून चौथी, ही डावी साईड आहे, ही उजवी साईड आहे. डावीकडून चौथी अक्षर कुठलं येईल, म्हणजे हे पहिलं, हे दुसरं, तिसरं आणि हे चौथं. आता थोडं जर तुम्ही ऑब्झर्व केलं, आपल्याला हे थोडक्यात हे अक्षर फाइंड करायचं आहे. राईट. हे अक्षर फाइंड करायचं आपल्याला. आता पहा, इथं बघा, KLMN, म्हणजे डेफिनेटली इथं काय असणार आहे, ओ असणार आहे. बरोबर. त्यानंतर इथं पहा, बी नंतर डी आला आहे, डी नंतर जी आला आहे, जी नंतर के आलेला आहे. आता पहिल्यांदा ABCDE FGHIJ KLMNO, त्यानंतर PQRST UVWXYZ UVWXYZ. ओके. आता बी नंतर पहा काय आलेलं आहे, डी आलेलं आहे, डी नंतर काय आलेलं आहे, जी आलेलं आहे, आणि जी नंतर काय आलेलं आहे, तर के आलेलं आहे. म्हणजे याच्यामध्ये 3 अक्षर आहेत, यांच्यामध्ये 2 आहेत, यांच्यामध्ये 1 आहे, म्हणजे याच्या अगोदरची जी संख्या आहे किंवा अक्षर आहे त्याच्यामध्ये एकही अक्षर असणार नाही, म्हणजे तिथं काय येणार, ए येणार. बरोबर. म्हणजे इथलं आपली व्हॅल्यू
फिक्स झाली. हा ए झाला आणि हा ओ झालेला आहे. हे कट करतो मी. त्यानंतर नेक्स्ट काय म्हटलं आपल्याला, आता काय करायचं आपल्याला, ह्या ठिकाणी कोणती संख्या येईल ते शोधून काढायचं आहे. आता इथं जर आपण सी ठेवून पाहिलं, सपोज ऑप्शनमधनं गेलो आपण, इथं सी ठेवून पाहिलं, पहिला ऑप्शन सी ठेवलं तर बघा सी नंतर ओ येते, सी नंतर डायरेक्ट ओ येते आणि त्याच्या अगोदर म्हणजे इथं काही लॉजिकच बसत नाही. ए नंतर मग मध्ये बीच एक संख्या अक्षर उरते, बरोबर. म्हणजे बी दोन ठिकाणी ठेवू शकत नाही आपण, त्यामुळे सी हा ऑप्शन लॉजिकली इथे करेक्ट बसत नाही. त्यानंतर पुढचा आहे सेकंड ऑप्शन आपला एफ आहे. पहा एफ, एफ जर आपण इथं ठेवलं तर एफ नंतर पहा ओमध्ये किती अक्षरांचा गॅप आहे, 1 2 3 4 5 6 7 8, 8 अक्षरांचा गॅप येतोय आणि त्या अगोदर म्हणजे आपल्याला 2 अक्षर याच्यामध्ये बसवायचे आहेत, बरोबर. तर हे देखील बसवताना म्हणजे मध्ये 4च अक्षर राहतात, मग ते एक काहीतरी जे सिस्टीम डेव्हलप व्हायला पाहिजे ती डेव्हलप होत नाही. म्हणजे एक ठराविक अक्षरानंतर किंवा एक आड एक किंवा आधी एक असेल नंतर 2 असेल नंतर 3 असेल, अशा संख्या वाढत्या अक्षरांची ती मालिका बनलेली असली पाहिजे. इथं जर जे ठेवून पाहिलं आपण, तर जे ठेवून पाहिलं तर आता पहा जे आणि ओमध्ये किती अक्षरांचा फरक आहे, 1 2 3 4, 4 अक्षरांचा फरक आहे. तर याच्या अगोदरच्या अक्षरात जर आपण 3 अक्षरांचा फरक घेतला, याच्या अगोदर 2 घेतला, याच्या अगोदर 1 घेतला, तर ही मालिका परफेक्ट बसते. तर थोडक्यात पहा याच्या अगोदर 3 अक्षरांचा फरक आल्यावर इथे काय येणार, एफ येणार. त्यानंतर 2 अक्षरांचा फरक आल्यावर इथे सी येणार आणि त्यानंतर 1 अक्षराचा फरक म्हणजे बरोबर बसते, बरोबर. सेम आता इथं ह्या साईडला देखील आता असं जाताना देखील आपण काय करणार, ते 1 2 3 4 आपलं जे आहे ते मालिकांचा फरक. आता इथं 1 2 3 4 असा फरक बसूया. बी नंतर आता पहा इथं बी आहे, ह्या बी नंतर काय होणार, इथं 2चा फरक असणार. 2चा फरक असल्यावर काय होतं आहे, 2चा फरक असल्यावर इथं ई येते, राईट. परत इथं 3चा फरक घ्या, ई नंतर 3चा फरक घेतल्यावर आय येते आणि आय नंतर 4चा फरक घ्या, 1 2 3 4 एन येणार, आले एन, बरोबर. म्हणजे बरोबर बसते. आता हे 3 इथं सुरुवात आहे म्हटलं, इथं 4चा फरक असणार. डी नंतर 3चा फरक, 3चा फरक म्हणजे 1 2 3 आणि एच, इथं एच येणार. आणि एच नंतर पहा 4चा फरक, एच नंतर 1 2 3 4 इथं एम, एम आलं का, आलं एम, बरोबर. आणि जी नंतर बरोबर एल, हे 4 अक्षरांचा फरक येतो आहे. इथं जी आहे आणि इथं एल आहे, यांच्यामध्ये 1 2 3 आणि 4 अक्षरांचा फरक बरोबर आलेला आहे. म्हणजे ही सिस्टीम आपली बरोबर बसलेली आहे. तेव्हा पर्याय क्रमांक म्हणजे इथं जे आहे आपलं जे उत्तर जे पाहिजे आपल्याला त्या ठिकाणी कुठलं अक्षर येणार, जे हे अक्षर तिथं येणार आहे. ओके. पुढचा क्वेश्चन पहा काय म्हटलंय, एका नलिकेने एक टाकी 4.5 तासामध्ये भरते, पण बुडाशी असलेल्या गळतीमुळे ती भरण्यासाठी आपल्याला काय लागतात, 1.5 तास जादा लागतात, एक्स्ट्रा 1.5 तास लागतात. म्हणजे 4.5 तासात जर भरत असेल तर ते रिकामी त्या गळतीमुळे ती भरण्यासाठी, म्हणजे हा देखील नळ चालू ठेवला आणि गळती पण देखील चालू असेल तर ती भरण्यासाठी किती तास लागतात आपल्याला, टोटल 6 तास लागतात. 1.5 तास एक्स्ट्रा लागतात म्हणजे काय, टोटल 6 तास लागतात. जर ही टाकी पूर्ण भरलेली असेल, ही टाकी स्टार्टिंगला असं समजा की ती पूर्ण भरलेली आहे आणि आता फक्त गळतीमुळे ती रिकामी व्हायला किती वेळ लागेल, म्हणजे हा नळ आता बंद केला, म्हणजे ही जर टाकी असेल आपली, ठीक आहे, ही जर टाकी असेल, इथनं गळती लागलेली असेल किंवा गळती असं खालनं कन्सिडर करूया, इथनं गळती लागलेली असेल आणि इथनं आपण काय करतो, नळाने याच्यामध्ये पाणी टाकतोय. तर एनी टाकी भरण्यासाठी, एनी टाकी फुल भरण्यासाठी 4 तास लागतात, 4.5 तास लागतात, बरोबर. परंतु तीच टाकी दोघांनी मिळून, म्हणजे एनी पाणी भरायला सुरुवात केली आणि इथनं पाणी जर गळती होत असेल तर टोटल मिळून किती वेळ लागतं दोघांचा, हा जर बी असेल तर दोघांना ए प्लस बी हे दोघांचं कार्य करण्यासाठी किती वेळ लागतात आपल्याला, 6 तास लागतात. 6 तास जर लागत असेल तर बीनी एकट्याने कार्य करण्यासाठी, म्हणजे आता फक्त गळती चालू ठेवायची, तर ती भरलेली टाकी रिकामी होण्यासाठी किती वेळ लागेल. तर सिम्पल आहे, आपल्याला माहिती आहे एचं, मग एला जर म्हणजे हे टाकी भरण्याचं काम पूर्ण करण्यासाठी जर 4.5 तास लागत असेल तर एका तासात तो किती काम करेल, 1/4, बरोबर. हे असं 1 आवर किंवा एका दिवसाचं काम काढून आपण हे गणित सॉल्व्ह करू शकतो. तसंच बीला देखील, आता बीला असं समजा टोटल टाकी रिकामी करायला x तास लागतात, तर एका तासामध्ये तो 1/x एवढं काम करेल. परंतु हे काम कसं असणार, हे निगेटिव्ह काम असणार आहे का, कारण तो टाकी रिकामी करतोय आणि ए हा टाकी भरतोय, म्हणजे बी काय निगेटिव्ह माणूस आहे, बरोबर. त्या दोघांनी जर एकत्र काम केलं तर टाकी भरायला किती तास लागतात, 6 तास लागतात. म्हणजे त्यांचं एका तासाचं काम दोघांचं मिळून किती असणार, 1/6, म्हणजे ए प्लस बी यांचं एका तासाचं काम 1/6 असणार. हेच तुम्ही इक्वेशनमध्ये जर पुट करून घेतलं तर आपल्याला उत्तर येईल. आता पहा इथं मी लिहितो, हे रब करतो. आता पहा एचं काम किती आहे, 1/4.5 अधिक बीचं -1/x इक्वल्स टू काय येणार, 1/6. आता हे प्लस मायनस इथं मायनसच होऊन जाईल. ओके, म्हणजे इथं साईन कुठलं येणार, 1/1.4 1/x इक्वल्स टू 1/6. आता हा एक्स जो आहे 1/x तो पलीकडे नेऊया आणि 1/6 जो आहे तो इकडे आणून त्याची वजाबाकी होऊन जाईल.
म्हणजे 1/4.6 मायनस 1/6 इक्वल्स टू 1/x. तर हे क्रॉस मल्टिप्लाय करा. इथं 6 येणार, इथं 4.5 येणार, दोघांमध्ये मायनसचं चिन्ह, आणि डिवाइड बाय 4.5 इंटू 6. म्हणजे वरती 6 वजा 4.5 हे किती येतं 1.5. डिवाइडला काय येणार 6 गुणिले 4.5. आता याने भाग जातो पहा, याने 1.5 1 जा 1.5 आणि आज 3चा भाग जातो, 15 त्रिक 45. पॉईंट सेम घरानंतर असल्यामुळे त्याचा काय फरक पडत नाही. म्हणजे हे जर उत्तर तुम्ही काढलं तर वर 1 येणार, खाली 6 गुणिले 3 किती येतात 18. तर 1/18 म्हणजे 1/x ची व्हॅल्यू काय 1/18. तर x काय असणार 18 असणार. म्हणजे डेफिनेटली एक्स आपण जे मानलं होतं त्याला किती वेळ लागतो, तर तो किती तास लागतोय तर 18 तास लागत आहे. पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर बरोबर आहे. आता पुढचं पहा, एका परीक्षेसाठी 5 विषय होते. परीक्षा सोमवारी सुरू झाली. इतिहासाच्या आधी गणित, भूगोलानंतर विज्ञान आणि भूगोल व इतिहास यांच्यामध्ये मराठी विषय होता. तर परीक्षेची सुरुवात कोणत्या विषयाने झाली. आता हे कसं लिहून घ्यायचं लगेच. सुरुवात आपल्याला माहिती सोमवारी झालेली. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार हे 5 दिवस होते, राईट. सोमवारी परीक्षा सुरू झालेली आहे. पहिला दिवस म्हणजे सोमवार असणार. 1 2 3 4 आणि 5. आता आपल्याला विचारले काय, इतिहासाच्या आधी गणिताचा पेपर होता. असं कन्सिडर करा, गणित हा आधी आहे आणि नंतर इतिहास आहे, बरोबर. जो आधी पेपर येतो आपण वर लिहिला आणि जो नंतरचा आहे तो खाली लिहिला. त्यानंतर भूगोलानंतर विज्ञान आहे. आता भूगोल आणि विज्ञानाचा संबंध जुळत नाही. आता भूगोल व इतिहास यांच्यामध्ये मराठी विषय आहे. आता भूगोल व इतिहास म्हणजे भूगोल इथं वरती घेऊन चालेल का, नाही, कारण त्यांच्यामध्ये मग गणित येऊन जाईल. भूगोल इथं खालीच घ्यावं लागेल आणि त्यांच्यामध्ये मराठी विषय आहे, बरोबर. राहिला एक स्टेटमेंट आपलं भूगोलानंतर विज्ञान. भूगोलानंतरचा कुठला विषय असणार आहे विज्ञान. म्हणजे थोडक्यामध्ये पहा हे कसं बसतंय, सगळ्यात शेवटी विज्ञान येणार, त्यानंतर भूगोल, मग मराठी, मग इतिहास आणि मग गणित. आणि आपल्याला काय विचारले, परीक्षेची सुरुवात कोणत्या विषयाने झालेली आहे, तर गणित. पर्याय क्रमांक 2. हे फक्त आपल्याला व्यवस्थित मांडून घ्यायचं आहे, लगेच आपल्याला याचं उत्तर मिळून जातं. व्हेन डायग्रामचा पुढचा प्रश्न आहे पहा, काय म्हटलंय, सत्यविधाने दिलेली आहेत आपल्याला. सर्व कमळे कोआला आहेत. याचं आकृती कशी काढतो आपण, सर्व कमळे कोआला आहेत. ही कमळे आहेत आणि त्याच्या बाहेर कोआला आहेत. सर्व कोआला बोटी आहेत. सर्व कोआला काय आहेत, बोटी आहेत. म्हणजे हे बोटी येणार. आणि काही भिंती ह्या बोटी आहेत. म्हणजे बोटी आणि भिंतीचं आता फक्त रिलेशन दिले ना, तर फक्त बोटी आणि भिंतीचं रिलेशन प्लॉट करायचं. बळच हा गोल इकडे आतमध्ये आणायचा नाही कोआला किंवा कमळामध्ये. त्यामुळे काही भिंती ह्या काय झाल्या, बोटी झालेल्या आहेत. आता निष्कर्ष पहा काय म्हटले, काही बोटी कमळे आहेत. काही बोटी कमळे आहेत, बरोबर. सर्व कमळे जर बोटी कोआला असतील आणि सर्व कोआला जर बोटी आहेत, तर ह्या बोटीमध्ये काही भाग कमळांचा देखील येत आहे. त्यामुळे पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे. दुसरं काय म्हटलं बघा, काही भिंती कोआला आहेत. काही भिंती, आता भिंती आणि कोआलाचा काय संबंध दिलेला आहे का, नाही. त्यामुळे काही भिंती कोआला हे स्टेटमेंट चुकीचं मानून चालायचं. सर्व कोआला कमळे आहेत. सर्व कोआला, आता बघा सर्व कमळे कोआला आहेत, याचा अर्थ सर्व कोआला कमळे आहेत का, असं नाही. आता कोआलाचा हा जो भाग आहे तो कमळामध्ये येतो का, नाही. त्यामुळे हे स्टेटमेंट देखील चुकीचं आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक पहा, पर्याय फक्त अ. ओके, क नाही येणार, क आणि ब नाही येणार. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 फक्त अ हे स्टेटमेंट बरोबर आहे. आता ए बी सी डी ई एफ ही 6 मुलं आहेत. ती परस्परांकडे तोंड करून कानदुखीचा खेळ खेळत आहेत. आता हे कुठला खेळ खेळतात वगैरे ते आपल्याला काय घेणं देणं नाही त्याशी. म्हणजे हे ह्या खेळामध्ये एक जण दुसऱ्याच्या कानात काहीतरी सांगतो, दुसरा तिसऱ्याच्या, असं करून जेव्हा शेवटच्या कानात सांगितलं जातं तो व्यक्ती काय करतो, मग ती काहीतरी ॲक्टिंग वगैरे करून दाखवायचं, असं काहीतरी असेल, ठीक आहे. त्यानंतर वर्तुळाकार बसलेले आहेत, बरोबर. आणि ते इथे दिलेल्या क्रमाने बसलेले असतीलच असे नाही, ऑब्व्हियसली. ते जर क्रमाने बसलेले असं दिलं तर आपल्याला डायरेक्ट उत्तर मिळून जाईल. आता पहा, ए हे एफ मूल. आता ठीक आहे, आपण ठीक आहे वर्तुळ कन्सिडर करूया. असे 6 जण ते एकमेकांकडे म्हणजे वर्तुळाच्या केंद्राकडे तोंड करून बसलेले आहेत. ओके, आता काय म्हटलं आपल्याला, ए हे मूल एफच्या समोर बसलेले आहे. तर ए हे मूल कन्सिडर करूया. इथं असं एची पोझिशन कुठे आपण घेऊ शकतो, ए हे मूल एफच्या समोर बसलं म्हणजे एफ इथं असला पाहिजे आणि सीच्या डावीकडे बसली आहे. ए हा सीच्या डावीकडे. आता एची डावी साईड कुठली असणार आहे, ही. आणि जो नंतर सी, सपोज सी इथं घेतला तर सीची ही कोणती साईड होईल, ए उजवी साईड होईल. त्यामुळे सी इथं येणार नाही, सी इथं येणार, बरोबर. म्हणजे सीच्या डाव्या साईडला काय झालेलं आहे, ए बसलेला आहे, हे फिक्स होऊन जातं. आता ई हे मूल डी किंवा बीच्या शेजारी बसलेलं नाही. आता तुम्ही विचार करा, राहिले काय, फक्त आता मार्क करायचं आपल्याला, बी डी आणि ई राहिलेलं आहे. आता सपोज तुम्ही ईला
इथं घ्याल तर इथं एकतर बी इथे येईल किंवा इथे येईल आणि डी, म्हणजे दोघांपैकी बी किंवा डीपैकी एक अक्षर इथे येणार आहे. आणि आपल्याला ते सांगितलं की ई हे जे मुलं आहेत ते डी आणि बीच्या शेजारी बसलेलं नाही, त्यामुळे ई इथं घेऊन चालणार नाही, ईला इथंच घ्यावं लागेल. तेव्हाच ते काय होईल की बी आणि डीच्या तो शेजारी येणार नाही. त्यानंतर काय म्हटलं, बी हे मूल एच्या शेजारी येणार नाही. आता बी हे मूल एच्या शेजारी येणार नाही, म्हणजे इथं ए आहे त्याच्या बाजूला इथं बी येणार नाही, म्हणजे बी कुठे येणार, इथंच येणार. मोरला कोण डी, तर डीला इथं आपण मांडून घेतलं. आता काय म्हटलंय, जर बी हे मूल त्या स्वतःच्या डावीकडील मुलाच्या कानात सर्वात प्रथम कुजबुजणार आहे. आता याची डावी साईड कोणती, ही, त्या डाव्या साईडच्या मुलाच्या कानात सर्वात प्रथम कुजबुजणार आहे. म्हणजे एफला त्याने काहीतरी सांगितलं एक संदेश, तर एफने ईला सांगितला, ईने सीला सांगितलं, सीने एला सांगितलं, एने डीला सांगितलं. तर काय म्हटले, पहिल्या फेरीच्या शेवटी कानात संदेश बोलण्याची संधी न मिळणारे मूल कोणते. आता बघा डीच्या कानात आले, डीने मग याला बीला ते सांगितलं का संदेश काय होता असं, ठीक आहे. तर मग डीला हे बीला सांगायची संधी भेटणार नाही, डीला काहीतरी ॲक्टिंग वगैरे करावी लागेल, असं त्या टाईप काहीतरी असं, ठीक आहे. तर त्यामुळे डी काय झालं, आपलं उत्तर झालेलं आहे की त्याला कानात सांगण्याची संधी, कारण बीनेच तो संदेश दिलेला आहे, म्हणजे डी परत बीला सांगणार नाही, ते डीपर्यंतच ते मर्यादित राहणार आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर बरोबर आहे. पुढचा प्रश्न पहा, काय म्हटलंय, खरेदी विक्री किंवा नफा तोटा या चॅप्टरमधला हा क्वेश्चन्स आहे. जेव्हा एक जागा 18,700 रुपयांना विकली तेव्हा त्या मालकाचे 15% नुकसान झाले, तर ती जागा किती किमतीला विकायला पाहिजे म्हणजे 15% नफा होईल. साधं सरळ सोपं आहे की 18,700ला विकली असं 15% नुकसान झालं, तर काय करायचं, त्या वस्तूची खरेदी किंमत 100 मानायची. जर वस्तूची खरेदी किंमत 100 असेल आणि त्याला जर 15% नुकसान असेल, तर ती वस्तू म्हणजे 100पेक्षा 15ने कमी, म्हणजे कितीला विकली गेलेली असणार, ती 85ला विकली गेलेली असणार आहे. आता हे आपल्याला मानलेली संख्या आहेत, तर आता त्याच्यासमोर इक्वल्स टू करून ॲक्च्युअल संख्या लिहायची. परंतु ॲक्च्युअली विकली किती गेलेली आहे, म्हणजे खाली आपण खरेदी किंमत लिहितो, वरती विक्री किंमत. ॲक्च्युअली विकली कितीला गेलेली आहे, 18,700ला, म्हणून ती वर लिहिणार आपण, का, कारण त्याची विक्री ॲक्च्युअली तेवढी आहे. तर खरेदी किंमत एक्स मानूया, ॲक्च्युअल खरेदी किंमत. तर आपण हे एक्स सॉल्व करण्यासाठी एक्स बरोबर काय, हे एक्स इकडे जाणार आणि 85 हे इकडे खाली येणार आणि 100 इकडे वरती जाणार. तर 18,700 गुणिले 100 भागिले 85. आता 85 बघा 5ने जर डिवाईड केलं तर इथं 17 येतं, इथं 20 येऊन जातं. 17च्या पाड्यामध्ये 17 1 17, 17 1 17, 0 0. आता 1100 गुणिले 20 म्हणजे काय होतं, 11 दुने 22 आणि पुढे 3 शून्य, तर 22,000 ही काय झाली त्या वस्तूची खरेदी किंमत झाली, असं आपण सांगू शकतो. बरोबर, 22,000 हा पहिला पार्ट आपला कंप्लीट झाला. आता दुसऱ्या पार्टमध्ये काय म्हटलं आपल्याला पहा, ती जागा किती किमतीला विकायला पाहिजे म्हणजे 15% नफा होईल. म्हणजे परत जर 100 रुपये खरेदी किंमत असेल, त्याची 100 रुपये खरेदी किंमत असेल, तर त्याची विक्री किंमत किती येणार, 15चा नफा झाला, म्हणजे ती 15ने जास्त असणार, म्हणजे 115 रुपये येणार. तर तेच आता खरेदी किंमत आपल्याला माहिती आहे, इथं खाली खरेदी किंमत वरती विक्री किंमत लिहितो. ॲक्च्युअल खरेदी किंमत आता त्याची 22,000 आहे, तर त्याची विक्री किंमत किती असेल, एक्स असेल. हे देखील आपण सॉल्व करून घेऊया. हे इथं मी जरा रब करतो. तर काय होणार, हे 22,000 इकडे जाऊन काय होणार, मल्टिप्लाय होणार, एका साईडला एक्सच राहणार, म्हणजे एक्स बरोबर काय येतं, 115 गुणिले 22,000 भागिले 100. ते 0ला हे 2 0 कट झाले. आता 115 गुणिले 220, हा 0 आपण नंतर देऊया, आधी 115 आणि 22चा गुणाकार करून घेऊया. 115 आणि 22, 5 दुने 10, 1 2 1 3, 200, 230 परत रिपीट होणार, 0 3 3 2 5 आणि हे 2, आणि इकडचा जो 0 द्यायचा राहिला तर तो आता आपण आपल्या तिथे देऊया. तर संख्या काय झाली पहा, संख्या ही आपली काय झालेली आहे, 25,300. तर 25,300 कुठे आहे, पर्याय क्रमांक 3मध्ये 25,300 हे आपलं उत्तर आहे. आता हे एका स्टेपमध्ये देखील तुम्ही करू शकता, म्हणजे थोडक्यात पहा, आता आपल्याला माहिती की जर त्या वस्तूची खरेदी किंमत 100 असेल, ती आधी जेव्हा तोटा झाला होता तेव्हा ती कितीला विकली होती, 85ला. आणि तीच जर खरेदी वस्तूची ती आपण नवीन म्हणजे पुढच्या पार्टनुसार काय ती कितीला विकली आपण 15% नफा होण्यासाठी, 115ला. हे झाल्या मानलेल्या किमती. आता ॲक्च्युली पहिल्या वेळेस विक्री किंमत किती होती त्याची, 18,700, म्हणजे 85 रुपये आपली मानलेली किंमत असताना विक्री किंमत होती 18,700. तर आता मानलेली किंमत 115 असताना, 115 असताना त्याची विक्री किंमत किती असेल, कारण आपल्याला विक्री किंमतच काढायची ना, कितीला विकायला पाहिजे म्हटलं, तर ती एक्स मानूया. हे जरी तुम्ही सॉल्व केलं तर परत एक्स बरोबर तेच येतं, एक्स बरोबर 18,700 गुणिले 115 भागिले 85. त्याने 5ने भाग जातो 17चा, 5 दुने 10, 5 त्रिक 15, 17 1 17, 17 1 17, 17 1 17, 0. आता बघा 1100 गुणिले 23, 1100 गुणिले 23 जर केलं 23, तर इथं 23 0 23 3 5 2 आणि हे 2 शून्य इथं द्यायचे, 25,300. एका स्टेपमध्ये देखील आपल्याला याचं उत्तर काढता येतं, फक्त ती प्रॅक्टिसने तुम्हाला ते समजलं पाहिजे. जोपर्यंत तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर होत नाही तोपर्यंत असे शॉर्टकट्स तुम्ही
अप्लाय करताना म्हणजे पेपरला बरोबर जाऊन आपल्याला ते तिथं कन्फ्युजन होतं आणि मग ते एकतर वेळ जास्त जातो आपला, पॅनिक होतात मुलं आणि उत्तर द्यायची राहून जातात. त्यापेक्षा आपलं फास्ट कॅल्क्युलेशन करायचं, जेवढं शक्य होईल तिथं ट्रिक्स वापरायच्या, नाहीतर आपलं बेसिकने ॲटलिस्ट उत्तरापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करायचा. आता पुढचं पहा काय म्हटलं आपल्याला पुढच्या प्रश्नामध्ये, बीकडे सीपेक्षा 5 रुपये अधिक आहेत आणि ए जवळ बीपेक्षा 14 रुपये अधिक आहेत. आता सपोज हे 3 लोक आहेत, ए बी आणि सी, असं कन्सिडर केलं आपण, ए बी आणि सी. बीकडे सीपेक्षा 5 रुपये अधिक आहेत, बीकडे जास्त आहे, मग सीकडे काय करूया आपण, एक्स रुपये आहेत असं मानूया. मग बीकडे काय होईल, एक्स प्लस 5 रुपये अधिक होऊन जातील आणि ए जवळ बीपेक्षा 14 रुपये अधिक आहे. आता बीपेक्षा एकडे 14 जास्त आहे, म्हणजे बीकडे किती ऑलरेडी एक्स प्लस 5 आणि त्यामुळे एकडं अधिक 14, म्हणजे हे किती होऊन जातात आपले एक्स प्लस 19, एक्स प्लस 19, एक्स प्लस 5 आणि एक्स. आता हे रुपये आहेत. आपल्याला काय म्हटलं आहे, या तिघांकडील पैसे समान होतील अशी देवाणघेवाण निवडा. चला प्रयत्न जावं लागेल, काय ऑप्शन नाही. आता काय करायचं इथे, किंवा अजूनही काय तुमच्याकडं, म्हणजे ठीक आहे तिघांकडे सेम रुपये झाले पाहिजेत, म्हणजे तिघांची बेरीज करून त्याची जर आपण सरासरी काढली तर ती सरासरी पैसे प्रत्येकाकडे असणार आहेत. हे देखील करू शकता, एक्स प्लस 19 अधिक एक्स प्लस 5 अधिक एक्स भागिले 3 करावं लागेल तुम्हाला. म्हणजे बघा आता किती होतात ते, हे वरती येतात 3x प्लस 19 आणि 5 किती होतात 24 भागिले 3. आता ह्या वरच्या इक्वेशनमधून 3 जर कॉमन काढले आपण तर आतमध्ये काय राहतं, फक्त 3 गुणिले एक्स प्लस 8 आणि डिवायडेडला 3 आहेत, 3ला 3 गेलं, म्हणजे प्रत्येक माणसाकडे किती पैसे तयार झाले पाहिजेत, एक्स प्लस 8. आता एक्स प्लस 8 प्रत्येक माणसाकडे आलं पाहिजे, हे रब करतो मी. सरासरी प्रत्येकाकडे किती पैसे आले पाहिजेत, एक्स प्लस 8. तर एक्स प्लस 8 कुठल्या ऑप्शनने फुलफिल होते ते पहा. ए हा बीला 6 रुपये देईन, एने जर बीला 6 रुपये दिले म्हणजे बीकडं अधिक 6 होतील, याच्याकडं हे वेगळ्या कलरने दाखवतो, हे अधिक 6 होतील आणि याच्याकडं वजा 6 होतील. आणि बी हा सीला 3 रुपये देईल, बी हा परत सीला 3 रुपये देईल. झालं. आता झाले का एक्स प्लस 8 प्रत्येकाकडे, सीवरनंच कळते आपल्याला एक्स प्लस 8 आले का इथे, नाही आले, त्यामुळे पहिला ऑप्शन काय आला, कट झाला. नेक्स्ट पुढचं काय म्हटलं, ए हा बीला 3 रुपये देईल, ए हा बीला 3 रुपये, बीकडे 3 झाले, याकडे -3 झाले आणि सी हा एकडून 6 रुपये मिळतील सीला, याकडे अधिक 6 होतील आणि यातनं वजा 6 होतील. पण तरी पण सीकडे एक्स प्लस 8 आलेत का, नाही आलेत, त्यामुळे हे उत्तर आपलं काय येणार नाही. पुढचा ऑप्शन पहा काय म्हटले, ए हा सीला 8 रुपये देईल, ए हा सीला डायरेक्ट काय करेल 8 रुपये देईल आणि यातनं वजा 8 होईल. त्यानंतर बी हा एला 3 रुपये देईल, बी हा एला काय देईल 3 रुपये देईल, वजा यातनं 3 होतील. म्हणजे पहा आता इथं काय झाले, या ठिकाणी एक्स प्लस 8 झाले, या ठिकाणी देखील एक्स प्लस 8 झाले, डेफिनेटली इथं पण काय राहणार, 19मधनं जर हे 8 आणि 3 11 वजा केले तर तिथं पण राहतात एक्स प्लस 8 आले प्रत्येकाकडे, एक्स प्लस 8 जे आपण पाहिलं होतं. ठीक आहे, अशा पद्धतीने मग पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर बरोबर आहे. ओके, इझी होतं. आता पुढचा प्रश्न पहा काय म्हटलं, खालील आकृतीमध्ये प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी कोणती संख्या येईल. आता हे जर ऑब्झर्व केलं तर बऱ्यापैकी आपल्याला वर्ग किंवा क्यूब वगैरे यांचं काही रिलेशन लागत नाही, अशा वेळेस गुणाकाराचं वगैरे रिलेशन पाहायचं. त्यातली ही जी छोटी संख्या आहेत याचं जर तुम्ही ऑब्झर्वेशन केलं तर 12 गुणिले 8 केलं तर ते होतं 96. 96 आणि 98 कुठेतरी जवळजवळ आहे, म्हणजे काय यांच्यामध्ये जर 2 मिळवले तर ते 98 येऊन जातं. तसंच मग हे लॉजिक बाकी ठिकाणी आपलं होते का पाहायचं. 14 गुणिले 17 करायचं, 14 गुणिले 17 चौक 28, 2 7 1 7 9 14 8 238 किती आला गुणाकार 238, बरोबर. यामध्ये देखील 2 ॲड होते, म्हणजे ह्या संख्येचं गुणाकार त्याच्यामध्ये 2 ॲड केले की आपल्याला ही संख्या मिळते. हे आता सिद्ध झालं. ठीक आहे, तरी पण कन्फर्मेशनसाठी तुम्ही हे देखील पाहू शकता, 27 आणि 15, 15 गुणिले 27, 27 गुणिले 15 तर 15 गुणिले 7 105, 10, 15 गुणिले 30 आणि 1 10 40 आलं 405 आणि 405मध्ये 2 ॲड केले की 407 येतं. म्हणजे आता काय करावं लागेल, ह्या आणि ह्या संख्येचा गुणाकार केल्यानंतर त्यात 2 ॲड केल्यावर 591 येते, म्हणजे यातनं आधी 2 वजा करावे लागतील. 591 वजा 2 किती होतात 589 आणि त्या संख्येला 19ने डिवाईड केलं तर आपल्याला ही संख्या भेटून जाईल. म्हणजे आता याला 19ने डिवाईड केलं तर पहा काय येतं, 19 एका 19, 19 त्रिक 57, एक उरला 19 एका 19 किती आले 31. त्यामुळं 31 कुठे आहे, पर्याय क्रमांक 3मध्ये. थोडं फक्त आपल्याला व्यवस्थित पाहायचं आहे. जर नाही शक्य झालं तर हा क्वेश्चन तुम्ही लास्टला पण अटेम्प्ट करू शकता, जर पटकन आपल्याला रिलेशन भेटत नसेल तर जास्त वेळ त्याच्यामध्ये आपला घालवायचा नाही, आपला पुढचा पेपर सॉल्व करून घ्यायचा आणि मग परत त्याच्याकडे यायचं. आता पुढं पहा काय म्हटलं आहे, आता हे आपल्याला पदावली दिलेली आहे. ओके, तर ते आपल्याला इक्वेशनवरून त्याचं उत्तर काढायचं आहे. आता इथं जर सर्वात आधीचा कंस आहे आतला, तो कंस कुठला आहे 8² + 15². हे जर कॅल्क्युलेट केलं तर ते काय होतं, 8चा वर्ग 64, 15चा वर्ग 225, बरोबर हे होतं 289. राईट, 289 आपल्याला माहिती किती 17चा वर्ग आहे. किंवा हे जर तुमच्या लक्षात आलं 8 15 17 हे पायथागोरसचं त्रिकूट आहे, म्हणजे राईट अँगल ट्रायंगलमध्ये हे 8 असेल हे 15 असेल तर ही साईड 17 असते.
कारण त्यांच्या वर्ग याचा वर्ग अधिक याचा वर्ग बरोबर 17चा वर्ग असतो. तर ते हे 17चा वर्ग येणार. आतला करून सॉल्व केला तो येणार 17चा वर्ग. आता 17चा वर्ग कॅल्क्युलेट नाही करून घ्यायचा लगेच, तो तसंच ठेवायचा. मग राहते का आपल्याकडे 17चा वर्ग रेस टू 1/2, त्याला परत रेस टू 3 आहे. आपल्याला माहिती एची पॉवर एम रेस टू एन असेल तर काय होतं, ए रेस टू एम इंटू एन होतं. म्हणजे ह्या सर्वांचा काय होणार, गुणाकार होणार. 17 रेस टू 2 इंटू 1/2 इंटू 3 होणार. या 2ला हा 2 कट होणार, राहते का फक्त 3 राहते. म्हणजे 17चा क्यूब हे काय असणार आपलं ॲन्सर असणार आहे. 17चा वर्ग आपल्याला माहिती 289 आहे, आत्ताच काढला आपण. त्याला जर 17ने एकदा फक्त अजून मल्टिप्लाय करून घेतलं, जर क्यूब पार्ट नसतील आपले 10पर्यंतच मोस्टली क्यूब पार्ट राहतात. ओके, 11चं 1331 आहे, तर तो 11पर्यंतच आहे पार्ट. तर 17चा क्यूब काढणं डायरेक्टली गुणाकार करा. 9 7 63, 2 मार्क फिक्स होऊन जात असेल तर एवढा गुणाकार आपण करू शकतो. 8 7 56 6 62 6 7 2 14 6 20 0 289 3 9 2 11 1 8 1 9 4 49 13. 49 13 कुठे आहे, पर्याय क्रमांक 2. राईट. पुढचा प्रश्न आपल्याला पाहायचा आहे. काय म्हटले, एका संख्येला 7ने गुणून 5ने भागायचे होते, परंतु त्याऐवजी चुकून 5ने गुणून 7ने भाग दिला तेव्हा उत्तर 25 आले. तर खरे उत्तर काय असले पाहिजे. ओके, आता पहा, ती संख्या आपण एक्स मानूया. बरोबर, ती संख्या काय करणार आपण एक्स मानणार. ॲक्च्युली आपल्याला काय करायचं होतं, 7ने गुणायचं होतं त्याला, म्हणजे 7ला 7 एक्स होणार, त्याला 5ने भागायचं होतं, म्हणजे 5ने भागायचं होतं. आणि त्यावेळेस उत्तर काय हे आपल्याला काढायचं होतं. परंतु आपण केलं काय, त्या संख्येला 5ने गुणलं म्हणजे 5x झालं, आणि 7ने भागलं त्या उत्तर काय आलं रे, 25 आलं. यावरून आपण हे इक्वेशनवरून आपण एक्सची संख्या काढू शकतो. म्हणून एक्स काय होणार, हा 7 इकडे जाऊन मल्टिप्लाय होणार, आणि 5 इकडे जाऊन काय होणार, डिव्हिजनमध्ये जाणार तो 5. ओके, म्हणजे एक्स बरोबर काय होतं, 25 गुणिले 7 भागिले 5. तर 5 1 5 5 5 25 7 5 35. एक्सची व्हॅल्यू काय आली 35. ती एक्सची व्हॅल्यू इथं ठेवा, म्हणजे वरती 7x म्हणजे 7 गुणिले 35 आहे ते. 5 1 5 5 7 35, आणि 7 गुणिले 7 किती होतात, 49. त्यामुळं 49 कुठे, पर्याय क्रमांक 3. खूप सोपं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा, काय म्हटलं आपल्याला, 7 क्रमवार समसंख्या इथं आहे. समसंख्यांची सरासरी ही 20 आहे, तर त्यातील सर्वात मोठी संख्या कोणती. आता क्रमवार समसंख्या, पहिली संख्या जर x असेल तर दुसरी x+2, नंतर x+4 असं देखील आहे. एवढे कॅल्क्युलेशन करण्यापेक्षा एक ट्रिक अशी आहे की जर त्या एकूण विषम संख्या असतील, म्हणजे 1 2 3 4 5 6 7 संख्या असतील, आणि त्या समान फरकाने वाढत असतील, किंवा त्यांच्यामध्ये फरक जर समान असेल, आणि ते बरोबर फरक 2 2चा आहे प्रत्येकामध्ये, कारण ते समसंख्या आहे, तर प्रत्येकामध्ये 2 2चा फरक आहे, आणि ते क्रमाने लावले असतं. 7पैकी जी इकडे 3 संख्या सोडायच्या, इकडे 3 संख्या सोडायच्या, मधली जी संख्या आहे, म्हणजे 7 संख्यांच्या मधली जी संख्या ती काय असते, त्याचं सरासरी असते. किंवा असं पण लक्षात ठेवू, 7मध्ये 1 मिळवायचं, भागिले 2 करायचं. 7 आणि 1 होतात 8, भागिले 2 म्हणजे 2 चौक, म्हणजे चौथी संख्या काय असणार, ती आपली सरासरी असणार आहे. आलं लक्षात. तर अशा पद्धतीने मग आपल्याला माहिती मधली म्हणजे सरासरी किती, ती 20 आहे, आणि तीच संख्या काय असणार, ती 20 संख्या असणार आहे, कारण ते म्हणजे क्रमाने वाढत चाललेले आहेत. ही जर 20 असेल तर आपल्याला सर्वात मोठी विचारली, ही 22 असणार, ही 24 असणार, आणि ही 26 असणार आहे. याच्यावर कुठलंही उत्तर तुम्ही काढू शकता. फक्त हे इवन ऑड संख्या पाहिजे. 7 क्रमवार समसंख्यांची सरासरी 20 आहे असं आपल्याला म्हटल्यावर काय करणार आपण, त्यातली मधली संख्या कुठली येणार, चौथी संख्येमधली येणार, तर ती 20 असणार आहे डेफिनेटली. आपण सर्वात लहानातल्या लहान संख्या आणि मोठ्यातली मोठी संख्या देखील काढू शकतो. आता या ठिकाणी असं असतं की 6 क्रमवार संख्या आहे. ओके, 6 क्रमवार संख्या आहे, आणि त्यातली सरासरी 20 आहे. बरोबर, 6 संख्या असतील तर. आता 6 संख्या असतील तर अशा वेळेस काय असतं, जी तिसरी आणि चौथी संख्या आहे. ओके, तिसरी आणि चौथी संख्या आहे, यांची सरासरी, या दोघांची सरासरी 20 आहे, यांच्या मधली संख्या 20 असणार. आणि क्रमवार समसंख्या असेल तर इथं काय असणार, इथं 18 असणार, आणि इथं 22 असणार. तर 6 संख्या असताना असा विषय असणार, फक्त एक लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न पहा, काय म्हटलं, आता आपल्याला प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या फाइंड करायची. आता याचं जर रिलेशन तुम्ही लावायला गेलं, आधी स्क्वेअरचं रिलेशन असेल, म्हणजे वर्गाचं रिलेशन असेल, क्यूबचं रिलेशन असेल, घनाचं रिलेशन असेल, तर हे इथं बऱ्यापैकी बसत नाहीत. तर इथं कोणतं रिलेशन बसतं, आता इथं पहा, जर पहिल्या 2 संख्येचा आपण गुणाकार केला, 9 7 किती होतात, 9 गुणिले 7 म्हणजे 7 गुणिले 9, आणि पुढची संख्या त्यातनं वजा केली, 9 7 होतात 63 वजा 5 किती होतात, 58. तर हे रिलेशन इथं बसत आहे. पहा, 6 गुणिले 8 वजा 4 6 8 48 वजा 4 बरोबर किती येतात, 44. मग ते सेम तसंच 5 × 8 - 6
8 पंचे 40 वजा 6 किती येतात 34. पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर बरोबर आहे. तुम्ही जेवढी जास्त या अशा क्वेश्चनची प्रॅक्टिस कराल तेवढं म्हणजे आपल्याला त्याचा फायदा होईल. आता आजचा शेवटचा प्रश्न पाहूया. 2 संख्यांचा लसावी आणि मसावी 432 आणि 72 आहे. जर एक संख्या 216 असेल तर दुसरी संख्या काढा. आपल्याला माहिती जो फॉर्म्युला आपला तो LCM म्हणजेच लसावी गुणिले HCF म्हणजेच मसावी बरोबर पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या. तर लसावी किती दिलं तुम्हाला 432, मसावी दिल्या 72. पहिली संख्या दिली 216 तर दुसरी संख्या x असेल. मग x काय होणार 216 इकडे जाऊन काय होणार याला डिवाइड होणार. 432 गुणिले 72 भागिले 216 म्हणजेच काय असणार तुमचा x असणार आहे. आता इथं पहा हे दुपटीचा भाग जातो बघा 216 म्हणजे 16 दुने 32 आहे आणि 2 दुने 4 आहे म्हणजे दुपटीचा इथं भाग जातोय. 72 गुणिले 2 म्हणजे किती होतं ते 144. म्हणजे ती संख्या जी असणार दुसरी ती कुठली असणार आहे 144. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर बरोबर आहे. अशा पद्धतीने हे आजचे जे आपले क्वेश्चन्स होते प्रश्न होते गणिताचे डेली प्रॅक्टिस सिरीजमधले ते कंप्लीट झालेले आहे. थँक्यू व्हेरी मच.